परिवाराशी जोडले गेले आणि माझे जे प्रॉब्लेम होते. मालतीताईंचा आवाज सगळ्यांना बारीक यायला काय मला बारीक यायलाय बारीक आहे आहे? बारीक केलाय. थोडासा बारीक आहे. लहानच आवाज. नाही, चांगला आहे तो. बर बास आता एवढी बास. हा, कंटिन्यू. येतो आता? आत्ता येतो. यस. 5 वर्षापूर्वी मला ही लिंक मिळाली. त्याआधी माझे चॅलेंजेस जे होते, मला हायपर ऍसिडिटी म्हणजे माझ्या पोटात अन्न पाणी काहीच राहत नव्हतं. म्हणजे जवळजवळ 7-8 वर्ष सातत्याने मी हा त्रास काढलेला होता. काहीही खाल्लं की 1 तासाने मला उलटी व्हायची. पाणी प्या तरी संपूर्ण पोटात छातीपर्यंत जळजळ व्हायची. म्हणजे मी काही खाल्लं, पाणी पिलं, काहीही लिक्विड घ्या, काहीही खा, मला ते पचायचंच नाही. इतकी ऍसिडिटी म्हणजे आम्लपित्त सगळं शरीरामध्ये आंबट व्हायचं पोटात गेल्यानंतर आणि सगळं बाहेर निघायचं. ते बाहेर काढल्याशिवाय मला चैनच पडायची नाही. इतका त्रास व्हायचा. आणि असा त्रास मी जवळजवळ 7-8 वर्ष सातत्याने काढत होते. म्हणजे सकाळी काही खाल्लं उलटी करा 1 तासात, दुपारी काही खाल्लं पुन्हा 1 तासाने उलटी, रात्री सुद्धा उलटी केल्याशिवाय मी झोपू शकत नव्हती. कारण पडलं की सगळं छातीवर यायचं. असा त्रास सातत्याने काढत होती. खूप इलाज केले, औषधोपचार केले, सगळं केलं, पंचकर्म केलं. 3 वेळा मी पंचकर्म केलं. शरीर शुद्धी पंचकर्म केलं की तेवढ्या पुरता एक 8-10 दिवस 15 दिवस छान वाटायचं. पुन्हा जैसे थे. कारण काय की नॉलेज काही नव्हतं. कशा प्रकारे आहार विहार ठेवला पाहिजे याचं काहीच नॉलेज नव्हतं. दुसरी गोष्ट, शरीरामध्ये सगळं अन्न शेवटी ते सडत होतं म्हणूनच बाहेर पडत होतं. पचन होत नव्हतं आणि त्याच्यामुळे शरीरात गॅसेस होत होते. शरीरामध्ये सगळीकडे सगळ्या हाडांमध्ये आपलं आम्ल साठत होतं आणि त्यामुळे मला खाली बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. शरीराचा प्रत्येक सांधा दुखत होता. म्हणजे हाताच्या बोटांना पण इतकं मला त्रास व्हायचा की मला हातामध्ये एखादं फळ घेऊन ते कापायचं म्हटलं तरी कापत नसायचं. अशी परिस्थिती झाली होती. सगळं मिस्टर करत होते. म्हणजे सकाळी उठल्यापासून भाजी चिरून द्यायचं, पीठ भिजवून द्यायचं. मुली होत्या तोपर्यंत मुली करायच्या. मुली लग्न करून गेल्यानंतर मग काय करणार? मग हे सगळं त्यांना करायला लागायचं. बरं, संध्याकाळी ते ऑफिसवरून आले की माझ्या सगळ्या सांध्यांना तेल लावल्याशिवाय मसाज केल्याशिवाय मी झोपू शकत नव्हती. म्हणजे रोजची त्यांची ड्युटी ही असायची. पण ज्या वेळेला मला ही लिंक मिळाली, योगा प्राणायाम करायला लागले, रोज हे लेक्चर मी ऐकायला लागले, रोजच्या रोज नॉलेज मिळायला लागलं की शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, शरीराला कसं सांभाळायचं, आजच्या अन्नातून आपल्याला कोणतंही न्यूट्रिशन जे आवश्यक आहे ते मिळत नाहीये हे कळलं. आणि त्यामुळे माझ्या आहार विहारात बदल झाला. सकाळी कधी पण उठायचं म्हणजे खरंच हे नव्हतंच. म्हणजे कधी झोपायचं, कधी खायचं, कधी खायचं. आणि त्याच्यामुळे हे शरीरावरती झालेले परिणाम होते. मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं होतं. कारण बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे हा सगळा ताण आणि ते सगळं स्ट्रेस, मानसिक स्वास्थ्याचा परिणाम शरीरावरती झाला होता आणि सगळं आरोग्यच बिघडलं होतं. पण ज्या वेळेला मला ही लिंक मिळाली 5 वर्षापूर्वी आणि रोज सातत्याने हे मी ऐकायला लागले, माझ्या ज्ञानात भर पडली. त्यामुळे माझ्या शरीरावरती, माझ्या आरोग्यावरती त्याचा इतका छान परिणाम झाला की आज मी या सगळ्यातून मुक्त झालेली आहे. आणि त्यामुळे आज मी खूप हॅप्पी आहे, हेल्दी आहे. आणि या सगळ्याचं श्रेय त्या ताईची फॅमिलीतील प्रत्येक व्यक्तीला, ज्यांच्याकडून मला सगळं ज्ञान मिळालं, सगळ्या गोष्टी मिळाल्या, ह्या सगळ्या गोष्टीचं सातत्याने गायडन्स मिळालं, तर सगळ्यांना माझे खूप खूप आभार. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण मालतीताईंसाठी. एवढा भारी रिझल्ट खाण्यापिण्यात बदल करत नसतील का? करत असतील
पण सगळं जरी असलं तरी आपला स्ट्रेस लेवल किती हाय असेल बघा. जे खाल ते ऍसिड होत असेल, प्रत्येक सांध्यांपाशी पेशींपाशी जर ऍसिडच पोचत असेल रक्ताच्या माध्यमातनं, तर काय किती गोंधळ शरीरात होत असेल. काम कुठं करायला पाहिजे, जिथं गळती लागल्या तिथंच थांबवायला पाहिजे. ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टी घेतल्या, स्ट्रेसचा लेवल खाली आणला, योगा करायला लागल्या, योग टीचर झाल्या, पूर्ण वातावरण चेंज झालं, मग रिझल्ट आला. ह्या सगळ्याचा ओव्हरऑल रिपाक असतो, एकच नसतं. कारण सगळ्याचाच परिणामामुळं हे भारी रिझल्ट भेटायला लागतात. ओके, चलो शॉर्ट बट स्वीट ऐकणार आहोत आपण पद्मजा मॅडमना. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण पद्मजा मॅडम साठी. कंटिन्यू. आज त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी ओके 3-4 थँक्यू ताई मिनिटातच देणार आहेत, म्हणजे कसं पद्मजा देतील बघा. ओके थँक्यू ताई असा 3-4 मिनिटात नाही, मला वाटतं कदाचित ताईने 1 तास वेळ दिला तरी संपणार नाही असा एक्सपिरियन्स 87 मध्ये आल्यानंतर आला. पण